राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट योजनेअंतर्गत महावितरणाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेसाठी महावितरणाने मागवलेल्या टेंडरमध्ये 1 किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत सुमारे 45,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। सध्या सौर ऊर्जा पुरवठादारांकडून आकारले जाणारे 60,000 रुपये या दराच्या तुलनेत हा दर तब्बल 15,000 रुपयांनी कमी आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 5 लाख छोट्या ग्राहकांची मोठी आर्थिक बचत होणार आहे। 60,000 रुपयांच्या तुलनेत आता अवघ्या 45,000 रुपयात 1 किलोवॅट क्षमतेचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे आगामी काळात सौर ऊर्जा प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना राबविण्यात येत असून तिच्या अंमलबजावणीची जबाबदारी महावितरणाकडे देण्यात आली आहे। महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या स्मार्ट योजनेच्या टेंडरला मान्यता देण्यात आली आहे। या बैठकीस राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या। दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील लाखो आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना स्वस्त सौर ऊर्जा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।